पवार साहेबांवर फार प्रेम आहे. सुरुवात 67च्या इलेक्शनपासून ते आज तागायत पवार कुटुंबाशी आम्ही एकनिष्ठ आहोत. दिल्लीवरून संरक्षण मंत्री असताना इथे माझ्या गरिबाच्या लग्नाला आले होते. अजित पवारांनी घेतलेला निर्णय तुम्हाला पटला का? नाही ना पडला. अजित पवार म्हणतात की देशाचा विकास करायचा असेल, राज्याचा विकास करायचा असेल म्हणून तिकडे गेले. ते झूट आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळे यांनी आज बारामतीमध्ये प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि याच शुभारंभ सोहळ्याला एका 94 वर्षाच्या तरुणाने हजेरी लावली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. बाबा, तुमचं नाव काय? पांडुरंग मल्हारी झगडे. तुमचं वय पाहता या ठिकाणी येणं हे कसं पसंत केलं तुम्ही? माझे पवार साहेबांवर फार प्रेम आहे. सुरुवात 67च्या इलेक्शनपासून ते आज तागायत पवार कुटुंबाशी आम्ही एकनिष्ठ आहोत. एकनिष्ठ. झगडे कुटुंब आणि पवार कुटुंब म्हणजे एकमेकाचे जिवलग आहोत. पण मग एकनिष्ठता बारामतीमध्ये एकनिष्ठता गेल्या अनेक वर्षांपासून होती, मग तिला कुठंतरी खिंड पडला का? नाही ना, कधी म्हणतो. आमच्या दोघात तर अंतर कधीच पडलं नाही. माझ्या मुलाच्या सुभाष झगडे म्हणून ऐकून असाल तुम्ही कदाचित, माझे संचालक काय छत्रपतीचा, त्याच्या लग्नासाठी दिल्लीवरून संरक्षण मंत्री असताना इथे माझ्या गरिबाच्या लग्नाला आले होते. बजावलं होतं त्यावेळेला त्याच्या चेअरमॅनला की मी गरिबाच्या लग्नाला तो लक्ष घाल. पण मग अजित पवारांनी घेतलेला निर्णय तुम्हाला पटला का? नाही ना पडला. नाही पडला. नाही पडला. नाही पडला. कशामुळे म्हणजे आज तुम्ही साहेबांनी तुमच्या हातात दिलं सगळं, आमच्या डोळ्यांनी काय दिलं, संघ दिला, मार्केट कमिटी दिली, सगळी साहेबांनी काय बघितलं का 10 वर्षात? सुप्रियाताई आपले दिल्लीचं काम पाहत होती, ती कधी खाली काय पाहत नव्हती. दादा कुणी जरी ताईकडे गेलं ना तर ती ताई सदर सांगायचे तुम्ही दादाकडे जा, हे काम तुमचे दादा करून देतील, माझ्याच्या नको, तुम्ही दादाकडे जा म्हणा. ती इकडे पाठवायची. आणि अशा अवस्थेत पण कसं काय मला सांगा की काय करायचं आम्ही? अजित पवार म्हणतात की देशाचा विकास करायचा असेल, राज्याचा विकास करायचा असेल म्हणून तिकडे गेले. ते झूट आहे. ते आपले समजूत आहे आमच्यासारख्या सामान्य जनतेची. पण तुम्ही एवढे ज्येष्ठ आहात, असं काय वाटतं? तुम्ही ज्येष्ठ आहात, लहानपणापासून अजित पवारांना देखील बघितलं असेल, त्यांच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवतो का? नक्कीच वाढवतं. खूप मोठा ह्या 4 महिन्यातच हा फरक झालेला आहे. आधी नव्हता जाणवत. कशामुळे झाला असेल? ते 70,000 कोटी, दुसरं काय ना. मला तसं तेच वाटते. मग आता काय तुम्ही आता माझ्यापेक्षा जाणते आहात. आम्ही खेड्यातली माणसं काय सांगणार. यंदा बारामतीच्या निवडणुकीत सुप्रियाताई जिंकतील असं वाटतं? 100%. सामान्य जनतेत बारामतीच काय, इंदापूर, माझी शेती इंदापूर तालुक्यातही आहे. एक मुलगा माझा इंदापूर तालुक्यात काम करतो, सुभाष झगडे म्हणून, काजळपूर राहतो. पण दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार असतील, अजित पवार असतील, त्यांनी देखील कस लावलाय, मग कसं होणार? लावलं तर पण ते कार्य नको का, काय त्याच्यामुळे तत्त्व नकोत का, सत्य पाहिजे. तुम्ही असं जर कसं वागायला तर कसं द्याल? लोक कसे विश्वास ठेवतील का लोक तुमच्यावर? शरद पवार मंचावरून त्यांनी थेट तुमचं नाव घेऊन तुमची ओळख काय आहे ती सांगितली, कसं वाटलं? मला पण पहिल्यापासून आमचा आनंद असता. आम्ही दिपाळीत भेटतो, इथं कनेरला आले ना साहेब, तिथं आमच्या गाठीभेटी नेहमी होतात. आज साहेब कधी कधी वेळ मिळाला का ह्या कनेरीला न कळत येऊन शिपायला बोलत नाहीत, पियाला सांगत नाहीत, गाडी घेतलं तर इथं येऊन दर्शन घेऊन जातात. आम्ही असतो इथं नेहमी, इथंच गाठी पडतात आमच्या नेहमी साहेबाच्या. आम्ही साहेबांनी आता आवाहन केलं की सगळ्यांना काम करा, तुम्ही पण कामाला लागणार. तर कामाला लागणार, आपलं होईल तेवढं करायचं. म्हातार परत अवती भवती आता काय बसून करायचं, काम करायचं पाहिजे. तरी वाजवणार, तरी वाजवणं वाजतेच आहे, वाजतेच आहे, प्रश्नच नाही. हां, आपण बघू शकतो की 94 वर्षाचा तरुण जो आहे तो शरद पवारांच्या उपस्थितीत आज स्वतः विश्वास व्यक्त करतोय की संपूर्ण बारामतीमध्ये सुप्रियाताईंची तुतारीच वाजणार. कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.